तू भेटलीस मला सिग्नल जवळ, गाडीच्या बंद काचेवरून हात फिरवताना. तुझे पिंजारलेले केस, डोळ्यातील आगतिक लाचारी, भुकेने आलेली व्याकुळता. 1 रुपया तुझ्याकडे फेकून गाडी स्टार्ट केली. प्रश्नापासून सुटका करण्याची किंमत फक्त 1 रुपया. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील गाडगे. कविता जगणारी माणसंच्या आजच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या या नवीन भागामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत श्री हेरंब कुलकर्णी सर. सर सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी अशी वेगवेगळ्या पद्धतीनं सरांनी अनेक उपाध्या मिळवलेल्या आहेत. तसेच सर पेशाने माध्यमिक शिक्षक आहेत. अकोले तालुक्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये ते कार्यरत आहेत. सरांचं विशेष कार्य म्हणजे मागील वर्षापासून राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये व 81 तालुक्यांमध्ये कोरोना विधवा पुनर्वसन हे खूप मोठं कार्य सर राबवत आहेत. सबंध महाराष्ट्रामध्ये फिरून जवळपास 5,000 स्त्रिया त्यांच्या संपर्कात आहेत आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचं कार्य हे खूप मोठ्या प्रमाणात सर करत आहेत. ते आता पुढे जाऊन आपल्याला हा प्रवास सगळा उलगडतीलच. तत्पूर्वी बालविवाह थांबवण्याचं देखील प्रभावी कार्य सर या उपक्रमाबरोबरच राबवत आहेत. तसेच दारूबंदी, दारिद्र्यावर शोध यात्रा हे पुस्तक मागील वर्षी सरांचं प्रकाशित झालेलं आहे. त्याचबरोबर मजेची गोष्ट अशी की कॉमन मॅन नावाचा एक काव्यसंग्रह, जो पहिला काव्यसंग्रह सरांचा होता, हा प्रकाशित झाला. तोही पुण्यामध्ये सिम्बायोसिस कॉलेजच्या बाहेर जो कॉमन मॅन हा पुतळा आहे, त्या पुतळ्यासमोरच सरांनी तो प्रकाशित केलेला आहे. तर त्या पुस्तक प्रकाशनाविषयी सरच आपल्याशी बोलतील. सर, मनपूर्वक स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये. तर कसं वाटतं आपल्याला या कार्यक्रमामध्ये येऊन? छान आहे. कविता जगणारी माणसं ही टायटलच छान आहे. कविता लिहिणं आणि कविता जगणं या दोन गोष्टी आहेत. बरोबर बरोबर बरोबर. तर कॉमन मॅन हा जो तो आपला काव्यसंग्रह आहे, या काव्यसंग्रहाची निर्मिती कशी झाली किंवा कवितेचा प्रवास कसा घडला गेला, याविषयी आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडून नक्की ऐकायला आवडेल. रामदास फुटाणे ज्या प्रकारच्या कविता लिहितात तशा प्रकारच्या राजकीय व्यंग्य कविता मी लिहायचो. आणि त्या काळामध्ये लोकसत्ता, सकाळ, लोकमत याच्यामध्ये वर्ष त्याचे कॉलम चालले किंवा मी ते कवितांचे कार्यक्रम पण करायचो, त्या कविता वाचनाचे. आणि अनेक कवी संमेलनांचे सूत्रसंचलन करायचो. आणि त्या ज्या राजकीय कविता असायच्या त्या कविता खूपच आवडायच्या लोकांना. आणि त्यामुळे आर के लक्ष्मण यांचा जसा कॉमन मॅन आहे, तर तसा या शब्दांनी आपण या लोकशाही व्यवस्थेवर भाष्य केलं पाहिजे. आणि म्हणून त्या कविता संग्रहाला मी कॉमन मॅन असं नाव दिलं होतं, कारण त्यात एक माझी कॉमन मॅन नावाची कविता होती. तिचा हिंदी इंग्रजीत अनुवाद पण झाला होता. आणि म्हणून मग त्या कॉमन मॅन कवितेहून त्या संग्रहाला कॉमन मॅन नाव दिलं. आणि मग मी असं ठरवलं की कॉमन मॅनच्या हस्तीच त्याचं प्रकाशन करायचं. आणि म्हणून मग डॉक्टर बाबा आढाव यांच्या संघटनेत काम करणारे एक हमाल बांधव आणि एक घरेलू कामगार महिला यांच्या हस्ते आम्ही कॉमन मॅनच्या पुतळ्याच्या पायथ्याशीच त्याचं 15 ऑगस्टला प्रकाशन केलं होतं, स्वातंत्र्य दिन नेमकं. आणि गौरवास्पद गोष्ट आहे सर ही. कारण तुम्ही कॉमन मॅन या काव्यसंग्रहाचं प्रकाशन सोहळा कॉमन मॅनच्या समोर डॉक्टर बाबा आढाव यांच्या संघटनेतल्याच एका हमालाच्या हस्ते आणि एका गृहिणीच्या हस्ते हा जर प्रकाशन सोहळा घडत असेल, तर हा एक सामाजिक खूप मोठा संदेश तुम्ही यातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नंतर मला असं वाटायला लागलं की या कवितांमधून आपण जे प्रश्न मांडतोय, तर ते प्रश्न समाजाचे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण उतरलं पाहिजे. म्हणजे तुमच्या भाषेत कविता जगावी. आता कविता लिहून खूप झाली. आणि म्हणून मी ती कविता थोडी माझी मागं पडत गेली. आणि मग प्रत्यक्ष लेखन करणं, प्रत्यक्ष वाचत राहणं, असं करत प्रत्यक्ष कामामध्ये उतरलो. मग त्याच्यातून शिक्षण क्षेत्रामध्ये आलो. शिक्षण क्षेत्रावर खूप लिहिलं, त्याची पुस्तकही प्रसिद्ध झाली. आणि मग प्रत्यक्ष हळूहळू शालाबाह्य मुलं, बालविवाह, भटक्या विमुक्तांचे प्रश्न, दारूबंदी आणि आता कोरोना विधवा, असं वेगवेगळ्या प्रकारचं हे करतो. पण मला लिखाण हे माझ्या कामाचं माध्यम म्हणून मी त्याच्याकडे बघतो. बरोबर बरोबर. म्हणजे मला जे काही सामाजिक काम करायचंय, मला जो मेसेज द्यायचा आहे समाजाला, तर त्याच्यासाठीचं साधन म्हणून मी साहित्याकडे बघतो. आणि म्हणून मला ज्या माणसांचे प्रश्न सोडवायचे, त्या माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कवितेचं माध्यम वापरलं, मी कधी लेखांचं माध्यम वापरलं, कधी विनोदी साहित्य लिहिलं, कधी संतापून आक्रमकपणे लिहिलं, कधी वैचारिक लेख लिहिले, कधी पुस्तकं लिहिली. पण त्या सगळ्याची थीम हीच की प्रत्यक्ष प्रश्न सोडवण्यासाठी ते एक शस्त्र आहे माझ्या हातात. अशा दृष्टीने मी त्याच्याकडे बघतो. खूप छान सर. तुम्ही तुमच्या कवितेचा प्रवास हा तुम्हाला फक्त
तात्पुरत्या स्वरूपामध्ये किंवा मर्यादित स्वरूपामध्ये त्याने ठेवलेला नाहीये. तर तुम्हाला सामाजिक भान किंवा सामाजिक विषयांवरती लिहिण्यासाठी त्या कवितेनंच तुम्हाला प्रवृत्त केलं असं तुम्ही आता सांगितलं. आणि तुमचा तसा पेशा शिक्षक आणि शिक्षक आणि कवितेचा खूप जवळचा संबंध असतो आणि तो संबंध तुम्ही हळूहळू नंतर सामाजिक उपक्रमांमध्ये विविध गोष्टी आता आम्ही पाहत असतो तुमचे लेखही बरेचसे वर्तमानपत्रांमध्ये येत असतात. त्याचबरोबर जी सोशल मीडिया आहे फेसबुकच्या माध्यमातून तुमचं अनेक प्रकारचं लिखाण अनेक विषयांवरती लिखाण तुम्ही ते मांडत असता आणि ते मांडत असताना वाचत असताना असं जाणवतं की तुम्ही सामाजिक घटकांचा जो दुर्बल घटक आहे किंवा जे वंचित लोक आहेत त्या वंचित लोकांचेच विषय तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मांडत आहात. शिक्षण हा विषय तुम्ही मगाशी बोलताना बोलला की शिक्षण या विषयावरती तुम्ही खूप सखोल जाऊन भाष्य केलेलं आहे की अगदी तुम्ही वेळ पडली तर शिक्षण या विषयाकरता त्या मंत्र्यांना जाऊन भेटणं किंवा त्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटणं त्यांच्या समोर ते विषय मांडणं आणि त्याची उकल करणं हे तुम्ही कसं साधता? शिक्षणातले प्रश्न सोडवण्याचे असतील तर शिक्षणाचं साहित्य निर्माण झालं पाहिजे. आणि म्हणून मी माझं पहिलं पुस्तक शाळा आहे शिक्षण नाही असं लिहिलेलं आहे. बर. आणि त्याच्यासाठी मी गडचिरोली चंद्रपूर हे जे दुर्गम आदिवासी जिल्हे आहेत त्यातल्या 200 शाळांना भेट देऊन ते पुस्तक लिहिलं. आणि त्याच्यामधून महाराष्ट्रामध्ये बरीच खळबळ माजली. त्या पुस्तकाच्या होळ्या पण झाल्या काही ठिकाणी, अनेक ठिकाणी मोर्चे निघाले आणि त्याच्यामधून शिक्षणाचं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यामुळं महाराष्ट्रातल्या शिक्षणावर बरीचशी चर्चा घडली. त्यानंतर मग शालाबाह्य मुलांचा प्रश्न पुढे आल्यानंतर त्याच्यातही मी 19 जिल्ह्यामध्ये फिरून आमच्या शिक्षणाचं काय असं एक पुस्तक लिहिलं. जे कृष्णमूर्तींच्या ज्या भारतातल्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळा बघून कृष्णमूर्तींच्या शाळांवर एक पुस्तक लिहिलं. त्याला राज्य पुरस्कार पण मिळाला. त्यानंतर शिक्षकांनी कुठली पुस्तकं वाचावी यासाठी बखर शिक्षणाची नावाचं पुस्तक लिहिलं. आणि माझ्या सगळ्या प्रवासावर माझे शिक्षण परिक्रमा नावाचं एक पुस्तक आहे. तर मला असं वाटतं की एकाच वेळी लिखाण करणं आणि शिक्षणातल्या व्यक्तींना एकत्र करून काही प्रश्न सोडवणं यासाठी आम्ही प्रयत्न केला. म्हणजे शालाबाह्य मुलं महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या संख्येने आहेत. तर त्या मुलांची संख्या मोजली जावी यासाठी सरकारनं सर्वे केला. तर तो सर्वे फसल्यानंतर आम्ही याच पुण्यामध्ये एक आंदोलन केलं होतं. आणि ते आंदोलन केल्यानंतर सरकारने तो सर्वे परत करायला लावला आमच्या सगळ्या दडपणामुळे. आणि महाराष्ट्रातली शालाबाह्य मुलं मोजण्याचा प्रयत्न झाला. तर एकाच वेळी लिखाण करणं आणि त्या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना एकत्र करणं आणि त्याच्यामधून सरकारवर दडपण वाढवणं. तर मला असं वाटतं आपला जर हेतू प्रामाणिक असेल तर आपल्याला प्रतिसाद मिळतो. आणि म्हणून मला सगळ्याच महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री असतील, अधिकारी असतील, वृत्तपत्राचे पत्रकार असतील, सगळ्यांनीच शिक्षणाच्या बद्दलचे विषय पुढे न्यायला खूप मदत केली. सर तुम्ही आता म्हणालात की माझी शिक्षण परिक्रमा आणि तुमचा जो मी प्रोफाईल वाचत होतो त्याच्यामध्ये असं मला जाणवलं की माझी शिक्षण परिक्रमा या उपक्रमांतर्गत तुम्ही महाराष्ट्रातील अनेक जिल्हे प्रवास केलेला आहे, अनेक तालुक्यांमधला प्रवास केलेला आहे आणि त्याच्यातून ही शिक्षण परिक्रमा तुम्ही लोकांसमोर पुस्तकरूपी मांडलीत. मला वाटतं गेल्या वर्षीच तुमच्या त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. सरांची आत्तापर्यंत मला सांगायला आवडेल आपल्या प्रेक्षकांना किंवा खूप लोकांना माहीत आहेत सरांचं कार्य, अनेक माध्यमांद्वारे ते लोकांसमोर येत असतं. तर सरांनी आत्तापर्यंत जवळजवळ 10 पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे. स्वतःची 10 पुस्तकं सरांची प्रकाशित झालेली आहेत आणि ती सगळी पुस्तकं जी आहेत त्यामध्ये काही काव्यसंग्रह आहेत, इतर सामाजिक विषयांवरती सरांनी भाष्य केलेली पुस्तकं आहेत. ही वेगवेगळ्या विषयांवरती जरी असतील तरी ती परत एकदा की त्याचा मूळ पिंड जो आहे, मूळ धागा जो आहे तो समाज प्रबोधन, शिक्षण याच विषयावरती सरांनी त्याचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न प्रामाणिक केलेला आहे. तसेच तुम्ही विधवा स्त्रियांचं म्हणजे कोरोना काळातल्या ज्या विधवा स्त्रिया आहेत त्या विधवा स्त्रियांचं पुनर्वसन करण्याची जे शिवधनुष्य आहे हे कसं तुम्ही पेललं? म्हणजे हा विचारच कसा तुमच्यामध्ये आला? कारण माझ्याकरता तर हा खूप कुतूहलाचा आणि ऐकण्याचा विषय आहे तुमच्या तोंडून. महाराष्ट्रामध्ये भारतातले सर्वात जास्त मृत्यू कोरोना काळात झाले. आजच WHO ने असं म्हटलंय की भारतात 47 लाख मृत्यू झाले कोरोनाने. आणि भारत सरकार असं म्हणते की 5 लाख मृत्यू झाले. तर महाराष्ट्रामध्ये त्या मृत्यूंची संख्या जवळपास 2 लाखापेक्षा जास्त आहे. बापरे. आणि त्याच्यामध्ये 60% पुरुष आहेत. म्हणजे तितक्या 60% विधवा महिला आहेत. म्हणजे ती संख्या सुद्धा 1,20,000 पेक्षा जास्त होते. मग अशा स्थितीमध्ये जेव्हा हा प्रश्न पुढे आला आणि जेव्हा त्या महिला आमच्याकडे यायच्या वेगवेगळ्या मदतीसाठी, तर मग आमच्या तालुक्यापुरती ती सुरुवात केल्यानंतर मी सोशल मीडियातून असं आवाहन केलं की महाराष्ट्रातून कुणाकुणाला या प्रश्नामध्ये रस आहे
तर 190 संस्थांनी एकाच दिवशी संपर्क केला. इतका तो अनेकांना भिडलेला प्रश्न होता. आणि मग आम्ही त्याचं नेटवर्किंग केलं आणि आज जवळपास 1 वर्षानंतर 100 संस्था आमच्या सोबत आहेत आणि 81 तालुक्यामध्ये आम्ही काम करतोय. महाराष्ट्राच्या 20 जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये मराठवाड्यातले सगळे जिल्हे आहेत. गडचिरोलीपासून वर्धा, नागपूर, इकडे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, इकडे धुळे, नंदुरबार, नाशिक, अशा महाराष्ट्राचा सगळा भाग आम्ही कव्हर केलाय. त्या महिलांना मग आम्ही वेगवेगळ्या योजना मिळवून दिल्या. सरकारच्या बाल संगोपन असेल, संजय गांधी निराधार असेल, त्यांच्या रोजगारासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापासून तर अनेक मंत्र्यांबरोबर आम्ही मिटिंग केल्या. त्याच्यातून सरकारने तालुका स्तरावर एक समिती स्थापन केली आणि या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा काही ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही मदत मिळवून दिली. आता रोजगारासाठी मदत मिळवून देतोय. या महिलांना शहरी भागामध्ये शिलाई मशीन उपलब्ध करून देणं, ग्रामीण भागातल्या महिलांना शेळ्या उपलब्ध करून देणं, असं करून या प्रश्नाबद्दलची एक संवेदनशीलता निर्माण करायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. याचं कारण असं की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये तरुण मुलांचे मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाले आणि असंघटित क्षेत्रातले मृत्यू जास्त झाले. म्हणजे हमाल आहेत किंवा भाजीपालावाला आहे की ज्यांना घरात बसण्याची चैन परवडत नव्हती, पेपर विकणारा मुलगा आहे, तर असे लोक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जास्त मृत्यू पावले आणि म्हणून त्यांना मदत करणं हे आम्हाला जास्त महत्वाचं वाटलं. आणि दुसऱ्या लाटेमध्ये बिल जास्त आलेले, अगदी फार 24 लाखापर्यंत बिल आले लोकांचे. तर मग अशा कोलमडलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी समाजाचं बळ उभं करणं आणि सरकारची मदत त्यांना मिळवून देणं, अशा 2 पातळीवर आम्ही काम करतोय. आणि महाराष्ट्रातले संवेदनशील अनेक संघटना कुठलाही 1 रुपया न घेता त्या प्रश्नावर आमच्यासोबत काम करतायत आणि त्यातून हे काम हळूहळू पुढे जाते. खूप छान सर. मग हे काम करत असताना आता तुम्ही अनेक विषय हाताळताय, जसं की आत्ताचाच विषय तुम्ही मांडलात की विधवा पुनर्वसन असेल, बालविवाह थांबवण्याचं म्हणजे तुम्ही शिवधनुष्य अंगावरती घेतलेलं आहे, त्याबरोबर दारूबंदी असेल, अशा विविध गोष्टी तुम्ही घेताय की ज्या समाजोपयोगी आहेत आणि समाजाचे आजचेही कित्येक वर्षांपासूनचे ते ज्वलंत प्रश्न आहेत. तर यात कुठली अशी एखादी कविता आहे का की जी तुमची स्वतःची असेल की इतर कवींची असेल की तुम्हाला रोज जगण्याची प्रेरणा ती कविता देत असते? आणि मला नक्की असं वाटतंय तुमच्याकडे बघून, तुमचा एकंदरीत प्रवास की मी इतक्या वर्षांपासून तुम्हाला पाहतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून, आज पर्सनली पहिल्यांदा भेटतोय, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून मी तुम्हाला वाचतोय, की एखादी कुठली तरी नक्की कविता असणार आहे की जी तुम्हाला जगण्याची रोज प्रेरणा देत असणार आहे? शालाबाह्य मुलांवर मी एक कविता केली होती. ती कविता मी सादर करतो. नक्की. कारण मला असं वाटतं की महात्मा फुलेंपासून याच पुण्यामध्ये 1882 साली त्यांनी हंटर कमिशनला निवेदन दिलं आणि सगळी गोरगरिबांची मुलं शिकवा यासाठी महात्मा फुलेंनी आग्रह धरला सरकारकडे. पण आज 1882 पासून आपण 2022 पर्यंत आलो, तरी सुद्धा आजही देशामध्ये 8 कोटी मुलं शाळेत जात नाहीत, असं 2011च्या जनगणनेमध्ये म्हटलं होतं. तर ही मुलं कुणाची आहेत? ही सगळी मुलं आदिवासींची आहेत, ही सगळी मुलं दलितांची आहेत, ही सगळी मुलं भटक्या विमुक्तांची आहेत, मुस्लिमांची आहेत, गरिबांची मुलं आहेत, सगळी झोपडपट्टीतली मुलं आहेत. आणि मग या मुलांच्या प्रश्नाबद्दल समाजाने संवेदनशील व्हावं म्हणून मी एक कविता लिहिली होती. ती कविता मी सादर करतो. नक्की नक्की. त्या कवितेचं नाव आहे की माझ्या शालाबाह्य लेकरा. दिसतोस मला तू लेकरा उसाच्या फडात ऊस तोडत, कोयत्याचे वार स्वतःच्याच भवितव्यावर करताना, धगधगत्या बॉयलर मध्ये स्वप्नांची राख करत, बालपणीच आयुष्याची मध्ये होता. त्याच दिन चेहऱ्याने दिसतोस मला तू वीट भट्टीवर, भट्टी रस्ता रस्ताच जगण्याचे सरण रस्ताना, जिथं भाजणाऱ्या विटांसोबत शिक्षण सती जात. दगडखानीत बापासोबत दगड फोडताना तुझे रक्त आलेले हात नकोच दाखव मला, तुझे निबर होत चाललेले हात आमच्या निबर संवेदनाचे सामाजिक प्रतीक जणू. तुझ्या झोपडी बाहेर राहिलो उभा, तुझ्या झोपडी बाहेर राहिलो उभा, तेव्हा लहान भावंड कडेवर घेऊन तू आलीस, अकाली प्रौढ झालेली. चुलीच्या धुरात तुझ्या डोळ्यातली शिक्षणाची स्वप्न मला दिसली नाहीत. उद्या सावित्रीने विचारलं तर तिला तुझ्याबद्दल काय सांगू. तू भेटलीस मला सिग्नल जवळ, गाडीच्या बंद काचेवरून हात फिरवताना, तुझे पिंजारलेले केस, डोळ्यातील आगतिक लाचारी, भुकेने आलेली व्याकुळता. 1 रुपया तुझ्याकडे फेकून गाडी स्टार्ट केली. प्रश्नापासून सुटका करण्याची किंमत फक्त 1 रुपया. मध्यरात्री पिक्चर सुटल्यावर लाल बत्ती जवळून आलो. आंबट शौकीन उत्सुकतेने बंद दाराकडे बघताना एका दुकानाच्या
फळीवर तू थंडीत कुडकुडत झोपलेला, आईनं गिराईक आलं म्हणून बहुधा तुला हाकललेला. कसं विचारू मित्रा तुला, उद्या शाळेत येशील का? गुरं वाळताना तुझ्या खांद्याला लटकतात या देशातले सारे शैक्षणिक आयोग. ओढ्यावर खेकडं पकडताना आमच्या कुठल्याच योजनेच्या जाळ्यात तू का गावत नाहीस? बिचारी पाखरं मारण्यापेक्षा का नेम धरून मारत नाही तुझ्या निरक्षरतेच्या वर्मावर? ईदच्या चांद सारखा तुझा चेहरा, ईदच्या चांद सारखा तुझा चेहरा गॅरेज मध्ये कामाला गेल्यापासून अमावस्येसारखा काळवंडून गेलाय. धरणाच्या फुटलेल्या बांधासारखी तुझ्या मोहल्ल्यातली गळती रोखायला आणखी किती सच्चर आयोग हवे आहेत? का मला खजील करतोस? का मला दिसतोस पुन्हा पुन्हा चहाच्या गाडीवर, हॉटेल, धाब्यावर? तुझ्या हातून चहा घेताना आम्हाला मळमळत नाही की तुझ्यासाठी मन तळमळत नाही? मुले राष्ट्राची संपत्ती असं म्हणताना मुलांनी लहानपणापासूनच पैसे कमवायला हवे. मी थांबवतोस तुला पण तू थांबत का नाहीस? मी थांबवतोस तुला पण तू थांबत का नाहीस? भटक्या बेमुक्ताच्या लेकरा, जन्मभर का असाच भटकत फिरणार आहेस? जन्मभर का असाच भटकत फिरणार आहेस? तुझ्या बहुरुपयाच्या नकला बघून हसूच येत नाही बघ. दोरीवरून स्वतःचा तोल सावरणारा तू शिक्षणाच्या दोरीत कधी येणारच नाहीस. शाला बाह्य या लेकरांपुढे व्यवस्था आणखी कितीदा हरणार आहे, आणखी कितीदा हरणार आहे? माझ्याच पोटचं लेकरू मला या लेकरांमध्ये कधी दिसणार आहे? माझ्याच पोटचं लेकरू मला या लेकरांमध्ये कधी दिसणार? अप्रतिम सर, म्हणजे तुम्ही अप्रतिम हा शब्द सुद्धा कमी पडतोय. मी तर कम्प्लिटली ब्लँक झालो, निशब्द झालेलो आहे. माझ्या शालबाह्य लेकरा या कवितेचं शीर्षक होतं आता सरांनी सादर केलेल्या कवितेचं. आणि या शीर्षकामध्ये जी सरांनी सुरुवात केली आणि शीर्षकानंतर सुरुवात केल्यानंतर जे जे विषय सरांनी या कवितेच्या माध्यमातून मांडलेले आहेत ते विषय सरांच्या संपूर्ण आजपर्यंतच्या कार्याचा आढावा देतात. त्यांचं विधवा पुनर्वसन उपक्रम असेल, त्यानंतर दारूबंदी हा उपक्रम असेल, त्यानंतर बालविवाह बंदी असेल, या सगळ्या गोष्टी या एकाच कवितेमध्ये तुम्ही बसवलेल्या आहेत. मला तुम्हाला विचारायला आवडेल सर की तुमचं सामाजिक कार्य जे चालू आहे, हे सामाजिक कार्य चालू असताना तुम्हाला कविता कशा पद्धतीनं मदत करते असं तुम्हाला वाटतं? आणि म्हणजे हा प्रश्न मला पडलेला आहे, तो कदाचित ऐकणाऱ्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा पडलेला असेल की एवढा माणूस, शिक्षक या पेशातला माणूस संपूर्ण महाराष्ट्रावर फिरतोय. मी मगाशी सरांना विचारलेलं होतं की तुम्हाला कविता कशी प्रेरणा देते, तर तसंच की कवितेचा कसा हात आहे या उपक्रमामध्ये, हे नक्की आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल तुमच्या माध्यमातून. एकतर कविता मला माझी अस्वस्थता घालवायला मदत करते. म्हणजे कुठला एखादा सामाजिक घटना घडली की मी खूप अस्वस्थ होतो आणि अनेकदा त्याच्यातून या कविता लिहिल्या जातात. म्हणजे आता राईन पाड्याला 5 भटक्यांना मारलं, तर त्याच्यावर मी लगेच एक कविता लिहिली. किंवा मध्यंतरी मेधा पटकरांची ईडी चौकशी करायची घोषणा झाली तेव्हा त्यांच्याबद्दल एक कविता लिहिली. तर असं कुठे खूप मला त्रास व्हायला लागला एखाद्या गोष्टीचा की ती गोष्ट कवितेमधून बाहेर येते. हा एक भाग. मला कधी कधी असं वाटतं की कविता मी सोडायला नको होती, म्हणजे फक्त कविताच लिहायला पाहिजे होत्या असं मला वाटतं. म्हणजे मंगेश पाडगावकर एकदा असं म्हणाले होते की तुम्ही कवितेचं माध्यम जर निवडलं तर फक्त कविताच लिहित राहायला पाहिजे. तुम्ही जर एकाच वेळी 3-4 माध्यमं लिखाणाची निवडली तर मग तुमचं कविता कमी कमी होत जाणार. तर तसंच मी अनुभवलं. आणि म्हणून मला कधी कधी वाटतं की आपण फक्त कविताच लिहायला हव्या होत्या. कारण तुम्ही लेख किती लिहिले तर ते बुद्धीपर्यंत जातात, परंतु तुम्ही कविता लिहिली तर ती माणसांच्या हृदयाला स्पर्श करते. म्हणजे शालाबाई या मुलांवर एक मोठं मी पुस्तक लिहिलं असतं तर ते तुम्ही कदाचित वाचलं नसतं, पण या कवितेची प्रत्येक ओळ तुम्हाला अस्वस्थ करते, त्या मुलांविषयी कनव निर्माण करते. तर म्हणून कविता हे प्रभावी माध्यम आहे. आणि मराठीतल्या ज्या विशेषतः दलित कविता आहेत, या दलित कवितांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे. आणि त्या दलित कवींच्या ज्या कविता आहेत किंवा आदिवासी कवींनी लिहिलेल्या ज्या कविता आहेत त्या कवितांनी मी जास्त अस्वस्थ होऊन माझ्यातला कार्यकर्ता जास्त टोकदार होत गेला. आणि म्हणून ग्रामीण कविता, दलित कविता, आदिवासी कवींनी लिहिलेल्या कविता या मी खूप मोठ्या प्रमाणावर वाचलेल्या आहेत या कविता लिहिताना. आणि त्याच्यातून मग त्या प्रश्नांविषयीची माझी समज उंचवायला मदत झाली. आणि बऱ्याचदा ते जी एक प्रसिद्ध कविता आहे की स्वतःवरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो
माऊलीची कूस बनवून शब्दच मला जवळ घेतात. वा वा. मला असं वाटतं की असं ज्या ज्यावेळी अस्वस्थता आली त्या त्यावेळी कवितेच्या ओळींनीच मला जवळ केलेलं आहे आणि म्हणून कवितेचं स्थान माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं आहे. खूप छान, खूप छान. म्हणजे आमच्या आजच्या या उपक्रमाला आम्हाला एकदम परफेक्ट माणूस पाहुणा म्हणून लाभलेला आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं कवितेचा प्रवास उलगडताय, तुमच्यातला माणूस उलगडताय, तुमच्यातला सामाजिक कार्यकर्ता उलगडताय, तुमच्यातला दडलेला एक शिक्षक उलगडताय, म्हणजे तुमच्यातला एक भावनाप्रधान माणूस ज्यावेळेस समोर येतोय तो अस्वस्थ माणूस आहे आणि तो अस्वस्थ माणूस हा एकाच गोष्टीनं शांत होतोय, ती आहे कविता. या कार्यक्रमाचं जे शीर्षक आहे कविता जगणारी माणसं, मला असं वाटेल की याच कार्यक्रमाच्या शीर्षकावरती एक कविता आम्ही केलेली होती आणि तीच कविता तुम्हाला तुमच्या समोर मला वाचायला आवडेल किंवा बोलायला आवडेल. तर ते कवितेचं शीर्षक आहे कविता जगणारी माणसं, हेच शीर्षक आहे. तर ती मी आपल्यासमोर सादर करतो. स्वतःचं अस्तित्व विसरून समाजात जागं करणारी काही अवली माणसं विरळ ठिकाणी संघर्षातून उगवलेली असतात. या माणसांमध्ये उगवलेला असतो तो एक दूरगामी दृष्टिकोन न ढळणारा, एक अभेद्य विस्तववादी पण वास्तव विचार न पुसणारा, जो अडगळीत पडलेल्या कित्येक अनिष्ट सवयी, रुतणाऱ्या वेदना पुसण्याचा यशस्वी प्रयत्न करत असतो, निर्विवाद केविलपणे. भूतकाळात हरवलेल्या माणसास बाहेर ओढून वर्तमानात हसायला आणि भविष्यात जगायला शिकवत असतो, निर्विवाद केविलपणे. काळोखात विसावलेल्या रंगहीन झालेल्या माणसात नाना रंग भरण्याचं काम करणारी हीच तेवली कविता जगणारी माणसं, हीच तेवली कविता जगणारी माणसं. धन्यवाद सर. ऐका, कान देऊन ऐका, ध्यान देऊन ऐका, जीवाचा कान करून ऐका. सप्रेम नमस्कार. मी पुनर्वसित स्त्री बोलते. सर्वांना ऐकायला थोडं वेगळं वाटलं असेल. आजपर्यंत आपण पुनर्वसित लोक ऐकलं होतं, परंतु पुनर्वसित स्त्री हे पहिल्यांदाच ऐकतोय. याची पाळमुळं ज्याने रोवली, ज्याने मला कपाळावरील कुंकू परत देण्यास हातभार लावला, त्या मोठ्या भावाबद्दल बोलायला आज तुमच्यासमोर आली आहे. कोरोनाचं संकट सबंध जगावर उभं राहिलं होतं. तुम्ही आम्ही सारेच जण यामध्ये भयभीत झालो होतो. आजाराच्या आणि मरणाच्या भीतीने जमेल तितकी खबरदारी घरातील सगळे घेत होतो. तरीही सोकावलेल्या व अनिश्चित काळाने झडप घातली. आनंदी व हसरा चाललेला आम्हा दोघांचा संसार एकटीचा झाला. क्षणात समोर काळोख उभा राहिला. संघर्ष आधीही होताच, मात्र तो दोघांसाठी, दोघेही करत होतो. तेव्हा मात्र दोघांचा संघर्ष हा एकटीलाच करण्याची वेळ आली होती. भूतकाळ आठवणींनी धडपडत होता, तर वर्तमान दुःखात, चिंतेत एकटाच चालला होता. भविष्य काळोखात हरवलं होतं. नकोसा वाटणारा जीव लहान जीवांकडे पाहून हुंदका आवळत होता. पोखरणारा, ओरबडणारा समाज शत्रू झाला होता. त्याने क्षणात सरड्यासारखा रंग बदलला होता. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक अवलिया महाराष्ट्रातील तमाम माझ्यासारख्या कमी वयात पतिछत्र हरवलेल्या स्त्रियांसाठी मोठा भाऊ बनून सह्याद्री समान पाठीशी उभा राहिला. कोरोना काळात ज्या स्त्रियांचे पती मृत्युमुखी पडले, त्या स्त्रियांचे पुनर्वसन करण्यासाठी सबंध महाराष्ट्रावर एसटीने प्रवास करू लागला. प्रत्येक गावागावात जाऊन माझ्यासारख्या प्रत्येक कुटुंबास भेट देऊन स्त्री पुनर्वसनाबद्दल जनजागृती करू लागला. एक दिवस माझ्याही घरी आला. मी पूर्णतः विरोध करूनही माझ्या आईवडिलांच्या, कुटुंबाच्या इच्छेखातर, मुलांच्या भविष्याखातर पुनर्वसनाचा निर्णय घेतला. वर्ष होऊन गेलं माझं पुनर्वसन होऊन. संसार पुन्हा सुखाने चालू लागलाय, परंतु मनात एक हुरहुर लागून राहिली होती की ज्याने मला नवं आयुष्य दिलं तो आला आणि माझं भलं करून पुन्हा महाराष्ट्र घडवायला आणि माणसाला माणूस जोडायला निघून गेला. त्याचे आभार कसे मानायचे? रक्षाबंधनास राखी तर माझ्यासारख्या अनेक जणी पाठवतील, परंतु मी राखीसोबत पत्र लिहिलंय. ते महाराष्ट्राला ऐकवावे ही इच्छा होती. ती इच्छा आज कविता जगणारी माणसं या कार्यक्रमातील दवंडी
ऐका हो ऐका या सदरामध्ये येऊन मानण्याची संधी मिळाली. ज्याने असंख्य स्त्रियांचे पुनर्वसन केले, त्याच्या जीवनात सुख, समाधान, समृद्धी व आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. असा हा आमचा मोठा भाऊ म्हणजेच सामाजिक कार्यकर्ते श्री हेरंब कुलकर्णी. धन्यवाद. महाराष्ट्राची पुनर्वसित स्त्री.